नमस्कार मित्रांनो, शेतकरी व सामान्य नागरिकाचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा याकरिता शासकीय कृषी योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्याकरिता शासन आपले सहकार महाडीबीटी उपक्रम राबवित आहे. शेतकरी कोणत्याही वेळी कुठूनही महाडीबीटी पोर्टलवरून नोंदणी करून राज्य व केंद्र पुरस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्याच्या शेतीतील उत्तम उत्पादनासाठी कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य स्वरूपात अनुदान दिले जाते. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला उत्तम उत्पादन मिळवण्यासाठी यंत्र म्हणजेच ट्रॅक्टर असो किंवा कोणतेही मशीन असो, याच्यासाठी पैसे स्वरूपात अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना अनेक अर्जाची सद्यस्थिती ही त्याच्या वापरकर्ता आय डीवरून वापरून कधीही बघता येते. सुलभ पडताळणी व पारदर्शकता यासाठी 7/12 उतारा, नमुना नंबर 8 उतारा, आधार कार्ड संलग्न असणाऱ्या बँक खात्याच्या पासबुकची प्रत, खरेदीच्या पावतीची प्रत इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतात. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ भेटण्यासाठी तुम्हाला तुमचा 7/12 उतारा, नमुना नंबर 8, आधार कार्ड व तुमचं बँक लिंक असलेलं आधार कार्ड आणि बँक खातं असणं गरजेचं आहे. तुम्हाला यासाठी ही कागदपत्रे लागतात. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रियेच्या विविध स्तरांवर अर्जदारांना SMS व ईमेल अलर्टची ही तरतूद आहे. नोंदणीकृत अर्जदार म्हणजेच नोंदणी केलेले अर्जदार शेतकरी यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात म्हणजेच बँकेमध्ये थेट लाभार्थाचे वितरण करण्यात येईल. म्हणजे तुमच्या खात्यात डायरेक्ट तुमचे जे योजनेचा लाभ भेटेल पैसे ते तुमच्या बँक खात्यात पाठवले जातील. ही योजना अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाते. म्हणजेच याच्यात कोणतीही छेडछाड केली जात नाही. याअखेरीस प्राधिकरणासाठी अर्ज मंजुरीची प्रक्रिया सुलभरित्या राबविण्यासाठी येते. पात्र अर्जाची लक्षांकांच्या अधीन राहून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अत्यंत पारदर्शकरित्या लॉटरी करण्यात येते. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लॉटरीत निवड झालेल्याबाबत कळविण्यात येते. लॉटरीत निवड झाल्यापासून 10 दिवसाच्या आत आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतात. म्हणजेच जर तुमची निवड झाली तर तुम्ही तुमचे 7/12 आधार कार्ड, बँकेचं पासबुकची झेरॉक्स हे तुम्ही ऑनलाईन महाडीबीटी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ते कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला करावी लागतात. यानंतर कृषी विभागामार्फत कागदपत्राची छाननी होऊन 10 दिवसात पूर्वसंमती पत्र देण्यात येते. म्हणजे मित्रांनो, तुम्ही कागद जे अपलोड केले त्यानंतर तुमची कागद खरोखरची आहेत की नाही याची सगळी छाननी करून तुम्हाला या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे कळविण्यात तुम्हाला येते. तर या योजनेविषयी थोडक्यात माहिती बघून घेऊया. प्रतिथेंब अधिक पीक म्हणजे सूक्ष्म सिंचन घटक या योजनेअंतर्गत ठिबक संच, तुषार संच हे 45% व 55% या अनुदानावर प्रमाणात उपलब्ध करून दिले जाते. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व इतर अवजारे व यंत्रे यांच्या खरेदीसाठी ही तुम्हाला 40% ते 60% अनुदान दिले जाते. नंबर 3 आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना. या योजनेअंतर्गत यांत्रिकीकरण, विहीर, कांदा चाळ, सुरक्षित शेती यासाठी 40 ते 60% अनुदान दिले जाते. नंबर 4 आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान. यामध्ये कडधान्य, गळीत धान्य, कापूस या योजनेअंतर्गत बी बियाणे, यंत्र व अवजारे यांच्या खरेदीसाठी 50% अनुदान दिले जाते. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. या योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संच यांच्या खरेदीसाठी 25% व 30% अनुदान दिले जाते. एकात्मिक फळोत्पादन विकास योजना. या अभियानांतर्गत कांदा चाळ, पॅक हाऊस, पॉली हाऊस, शेड नेट हाऊस, शेततळे व अस्थिकरण या कामांसाठी 50% अनुदान दिले जाते. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. या योजनेअंतर्गत संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा, शोभिवंत झाडे यांसाठी 100% अनुदान दिले जाते. तर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये महाडीबीटी maharashtra.government.in या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही फक्त एक अर्ज करू शकता आणि अनेक योजनांचा लाभ घेऊ शकता. ही तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.